आम्ही नाकाबंदीच्या दरम्यान उभं राहत असताना बऱ्याचशा गाड्या भरधाव वेगाने अंगावर येतात. आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते लगेच म्हणतात माझी आई आजारी आहे, माझी आई आजारी आहे. आम्ही फोनवर खात्री करतो. त्याची आई म्हणतात की हो आम्हाला अर्जंट दवाखान्यात जायचं, मग कापते मला, कोण इथं घरात दुसरं नाही आहे. तिथं शहानिशी झाल्यानंतर आम्ही त्यांना प्राधान्य करतो, बॅरिकेड काढून पहिलं त्यांना जाण्यास प्राधान्य देतो. पाठीमागनं काही लोक हॉर्न वाजत असतात गाडीवरचे, मला केस कापायला जायचे आहे, कोण म्हणतो मला पत्रिका छापायला जायचं आहे, कोण म्हणतं मला काकाला भेटायला जायची आहे. अशा बरेचसे कारणं सांगून बाहेर पडतात लोक आणि आम्हाला म्हणतात आम्हाला जायचंच आहे, जायचंच नाही. आम्ही म्हणतो त्यांना समजून बाळा रे नको जाऊ, हे कोरोनाचा काळ आहे, तुम्ही जिवंत राहिला नाही त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तर 10 वेळा काकाला भेटायला जाऊ शकतो, 10 वेळा पत्रिका छापायला जाऊ शकतो, 10 वेळा हेअर कट करायला जाऊ शकतो, 10 वेळा पार्टीला जाऊ शकतो. हा करोना काळ संपल्यानंतर आपण आपलं आयुष्य 10 पटीने चांगला मन मोकळेपणाने जगू शकतो.